ओके, तर 2025 मध्ये फक्त इंडियामध्ये नाहीच तर ऑल ओव्हर द वर्ल्ड युट्यूबचा प्रचंड क्रेज आहे. म्हणजे युट्यूबर्सची जे लाईफस्टाईल आहे किंवा त्यांचा जो इन्कम आहे तर तो लोकांना इतका जास्त फॅन्सी वाटतोय किंवा इतका जास्त अट्रॅक्ट करतोय की प्रत्येक जण त्यांचा करंट जॉब जो आहे, रिसेंट जॉब जो आहे तर तो सोडून युट्यूब ॲज अ करिअर किंवा युट्यूब ॲज अ फुल टाइम करिअर करण्याच्या विचारात आहे. तर माझ्याकडे मी आज काही 5 युट्यूबर्स आहेत जे की एज्युकेशनल कॅटेगरीमध्ये आहेत, जे की महिन्याला लाखामध्ये कमवतात. त्यांचा ॲव्हरेज एस्टिमेटेड इन्कम जो आहे तर तो सुद्धा मी इथे तुम्हाला नोट करून दिलेला आहे. एज्युकेशनल कॅटेगरीमधले हे सगळे चॅनल्स आहेत. तर आज आपण स्पेशली याच टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत की आपला सध्याचा जॉब सोडून आपण युट्यूब ॲज अ फुल टाइम करिअर ऑप्शन म्हणून चूज करू शकतो का. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर टेक्निकल गोष्टी सोप्या भाषेमध्ये समजून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. तर कुठलाही वेळ न वाया घालवता हे जे 5 युट्यूबर्स आहेत, सगळ्यात पहिला डिअर सर एज्युकेशन कॅटेगरी मधलं चॅनल आहे. ॲव्हरेज मंथली इन्कम जो आहे तर तो आहे $7.1K, $7,100 आहे, जो की लॅक्स मध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलात 7,100 गुणुले ॲव्हरेजली 80. ईशान शर्मा नेक्स्ट चॅनल जे आहे ते, तर त्यांचा जो मंथली एस्टिमेटेड इन्कम आहे तर तो आहे $2.6K. फिजिक्स वाला जो आहे तर त्याचा डॉलर आहे $6.3K, $6,300. विद्या कनेक्शन $2,800 आणि JR ट्युटोरियल्स जे आहे तर ते $1,900. तर स्पेशली हे जे चॅनल आहे तर ते एज्युकेशनल कॅटेगरीज मधले आहेत, तर ते मी स्पेशली आज इथे मेन्शन केलेले आहे की इफ दे कॅन डू वी कॅन टू. जर ते करू शकतात तर नक्कीच आपण करू शकतो. बट हा जो तुमचा प्रश्न आहे की युट्यूब चालू करायचा आहे आणि त्यासाठी आमचा आत्ताचा जो जॉब आहे तर तो आम्ही सोडू का, तर या प्रश्नासाठी माझ्याकडे एक उत्तर तुमच्यासाठी तयार आहे. ते म्हणजे इट डिपेंड्स ऑन युअर फायनान्शियल कंडिशन्स. तुमचे आता फायनान्शियल कंडिशन्स काय आहेत तर त्याच्यावरती डिपेंड करते. कारण युट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला श्युरिटी नाही आहे, अश्युरिटी नाही आहे. इथे तुम्हाला कोणीही हे आहे पेमेंट तुमचा मंथली हा असणार आहे तर ते तुम्हाला कोणी सांगत नाही. डिपेंड करताय तुम्ही किती कष्ट करताय, तुम्ही किती मेहनत करताय, तुम्ही किती कॉन्टेंट क्रिएट करताय, तर त्याच्यावरती हे सगळं डिपेंड करते. तर आजच्या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल तर चॅनल चालू करण्यासाठी काही टिप्स जे असतील तर ते तुम्हाला व्हिडिओच्या एंड पर्यंत मिळून जाते. तर येस, कमिंग बॅक टू द पॉइंट, तुमचे फायनान्शियल कंडिशन्सवरती डिपेंड करतं की जर तुम्ही तुमचा रिसेंट जॉब सोडला तर तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता का. तर हा एक ऑप्शन आहे की युट्यूबवरती जर तुम्ही एंटर करता, जरी तुमचा क्वालिटी कंटेंट असेल बट स्टील इकडे काही गॅरंटी नाही आहे की तुमचा चॅनल जो आहे तर ते लगेचच मॉनिटाईज होणार आहे आणि तुम्हाला डॉलर जे आहे तर ते यायला चालू होणार आहे. आता युट्यूबवरती एक क्रायटेरिया आहे, जर तुमचं चॅनल तुम्ही नवीन ओपन केला तर तो मॉनिटाईज करायचा असेल, त्याच्या थ्रू ऍड्स थ्रू पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला 4,000 तास तुमचं चॅनल जे आहे तर त्याचा वॉच आवर जो आहे तर तो 4,000 तास पाहिजे वॉच टाइम. ठीक आहे. आणि तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत तर ते 1,000 सबस्क्रायबर्स हवे. ठीक आहे. 1,000 सबस्क्रायबर्स तुमच्या चॅनलवरती कम्प्लीट झाले पाहिजेत आणि टोटल तुमचं चॅनल जे आहे तर ते 4,000 तास. ह्याच्यासाठी पण एक कंडिशन आहे, विदिन 365 डेज, म्हणजे एका वर्षाच्या आत. ठीक आहे. 365 डेज मध्ये तुमचं चॅनल जे आहे तर त्याचा 4,000 तास कम्प्लीट झाले पाहिजेत. ठीक आहे. मला भरपूर असे प्रश्न पण येतात की त्यांची एक व्हिडिओ वगैरे अशी व्हायरल झालेली असते आणि त्यामुळे तो जो वॉच आवर आहे ना तर तो याच्यामध्ये काउंट झालेला असतो. बट ज्यावेळी 1 वर्ष, ठीक आहे, 1 वर्ष कम्प्लीट होतं तर त्यावेळी तो जो वॉच टाइम तुमचा काउंट झालेला असतो ना तर तो या काउंट मधून डिक्रीज होतो. ठीक आहे. त्यामुळे इथे तुमचा जो काउंट पकडला जातो वॉच टाइमचा तर तो फक्त आणि फक्त 365 दिवसाचा, म्हणजे 1 वर्षाचाच पकडला जातो. आजपासून मागे 365 दिवस. ठीक आहे. त्याच्या आदल्या 1 दिवशी जरी तुमचा वॉच टाइम 3,000 झाला असेल तरी तो याच्यामध्ये काउंट केला जात नाही. तर अशी क्रायटेरिया आहे. आणि हा क्रायटेरिया कम्प्लीट करणं अवघड आहे का? अजिबात नाही. मी इथे माझा एक स्क्रीनशॉट पाठवते तुम्हाला, स्क्रीनशॉट दाखवते माझ्या युट्यूबच्या चॅनलचा किंवा माझ्या व्हिडिओचा, तर ज्याच्यामध्ये आय डोंट नो एक्झॅक्टली किती आहेत बट 30-40 हजारच्या वरती त्याचा वॉच आवर जो आहे एका व्हिडिओचा तर तो गेलेला आहे. तर इट जस्ट टेक्स अ वन व्हिडिओ. जर तुमची एखादी व्हिडिओ व्हायरल जाते
तर नक्कीच तुमचे अल्गोरिदम्स वगैरे जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्ही युट्यूब थ्रू करिअर जे आहे तर ते चांगल्या प्रकारे चालू करू शकता. बट हा जो क्रायटेरिया आहे तर तो तुम्हाला कम्प्लीट करावा लागतो. त्यामुळे जर तुमचा क्वेश्चन असेल की युट्यूबाचं करिअर चालू करू शकतो का, तर फर्स्टली तुमचे फायनान्शियल कंडिशन्स काय आहे तर तेच चेक करा. हा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया असणार आहे तर तेच चेक करा आणि त्याच्या अकॉर्डिंगली युट्यूबवरती येण्याचा मग प्रयत्न करा. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे एका ठिकाणी असेल फेम आणि एका ठिकाणी असेल मनी. ठीक आहे. आता युट्यूब जो आहे तर तो तुम्हाला फेम देतोय. ठीक आहे. सध्या युट्यूब जो आहे तर तो तुम्हाला फेम देतोय आणि मग त्या फेम मधून तुम्ही मनी जो आहे तर तो तयार करू शकता. खूप मनी तयार करू शकता. त्याचे मी डिफरंट तुम्हाला टाईप सांगते. आणि जर तुम्हाला जॉबच फक्त मनीच हवा असेल तर सध्या रिसेंटली तर तुम्ही जॉब जो आहे तर तो चेकआउट करून पार्ट टाइम युट्यूबवरती ऍटलिस्ट आठवड्यातून 2-3 व्हिडिओ जरी जमत असतील तर ते तुम्ही अपलोड करू शकता. आता जर तुम्हाला फेम आली, जर तुम्ही पॉप्युलर झाला, जर भरपूर लोक तुम्हाला ओळखतायत, ठीक आहे, तर लोकांचा ट्रस्ट जो आहे तर तो तुमच्याकडे ऑटोमॅटिकली येतो आणि फेम थ्रू तुम्ही वेगवेगळे व्यवसाय जे आहेत तर ते तुम्ही चालू करू शकता. भरपूर युट्यूबर्सनी केलेलं आहे. भरपूर युट्यूबर्सनी अपार्ट फ्रॉम युट्यूब वेगवेगळे व्यवसाय जसे की क्लोथिंग तर भरपूर युट्यूबर्सनी केलेला आहे. क्लोथिंगचा व्यवसाय, हॉटेलिंग तर हा सुद्धा भरपूर युट्यूबर्सनी केलेला आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये भरपूर आलेले आहेत त्यांच्या रिस्पेक्टिव्ह फील्ड. क्लोथिंग मी भरपूर युट्यूबर्सचं बघितलेलं आहे की क्लोथिंग मध्ये हमखास एंटर करतात आणि भरपूर असे वेगवेगळे व्यवसाय आहे जे की डिजिटल ऑलरेडी त्यांच्याकडे फेम असते. त्यांच्याकडे काय असतं, फेम असते, त्यांच्याकडे ऑडियन्स असतो. ठीक आहे. त्यांच्या युट्यूब थ्रू त्यांना काय मिळालेला असतो, एक ऑडियन्स मिळालेला असतो, एक मॉब मिळालेला असतो. त्यामुळे एखाद्या युट्यूबच्या व्हिडिओवरती एखाद्या त्यांच्या व्यवसायाची जर त्यांनी जाहिरात केली तर नक्कीच ती जी जाहिरात आहे किंवा नक्कीच तो जो व्यवसाय आहे तर तो 100% इनिशियल स्टेजला ग्रो करणार आहे. तो नंतर ग्रो करणार की नाही करणार ते त्यांच्या प्रोडक्टच्या किंवा त्यांच्या सर्व्हिसच्या क्वालिटीवरती डिपेंड करत आहे. बट यस, जर युट्यूबरकडे फेम असेल तर नक्कीच तो मनीसाठी वेगवेगळे व्यवसाय जे आहेत तर ते सुद्धा चालू करू शकतो. सोबतच युट्यूब कडून एक इन्कम जो आहे तर तो सुद्धा प्रत्येक युट्यूबरला मिळत असतो. त्यामुळे फेम जो आहे तर हा तुम्हाला युट्यूब कडून मिळतो केव्हा, ज्यावेळी तुमचं चॅनल जे आहेत किंवा तुमचे व्हिडिओज जे आहेत तर ते व्हायरल जातात त्यावेळेला. तर आता तुम्हाला युट्यूबमध्ये एंटर करायचं आहे की ॲज अ करिअर तुम्हाला युट्यूब जो आहे तर तो चालू करायचा आहे. तर त्याच्यासाठी काही टिप्स जे आहेत तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला युट्यूबचं करिअर ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट करणार ना तर त्यावेळी तुमचा निश जो आहे तर तो सिलेक्ट करा. म्हणजे कोणत्या कॅटेगरी मधले व्हिडिओज. निश म्हणजे काय, कॅटेगरी. ठीक आहे. कोणत्या कॅटेगरी मधले व्हिडिओज तुम्ही बनवणार आहे. जसे की तुम्ही डेली व्लॉग्स करणार आहे, एज्युकेशनल चॅनल ओपन करणार आहे, त्याच्यामध्ये मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे हे सगळं शिकवणार आहे तर ते तुम्ही डिसाईड करा. जर तुम्ही डेली व्लॉगिंग चॅनल काढले ना तर तुम्हाला तिकडे व्लॉग्सच अपलोड करावे लागतील. त्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशनल कंटेंट जो आहे ना तर तो अपलोड करून नाही चालत, नाहीतर तुमचे युट्यूबचे जे काही अल्गोरिदम्स असतील तर ते सगळे बिघडतात आणि तुमचं जे चॅनल आहे तर ते डाऊनफॉलला जातं. त्यामुळे तुमचा निश जो आहे तर तो डिसाईड करा. जर तुमच्याकडे 2-3 निश असतील तर 2-3 युट्यूब चॅनल्स चालू करा आणि त्या अकॉर्डिंगली प्रत्येक चॅनलवरती काम करा. ठीक आहे. त्यामुळे निश सिलेक्शन जे आहे युट्यूबमध्ये तर ते खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट थिंग आहे YT स्टुडिओ मधले तुमचे सेटिंग्स. ठीक आहे. YT स्टुडिओ मधले सेटिंग्स काय, आता तुमचा निश काय आहे, तुमचा कंटेंट काय, तर त्याच्या अकॉर्डिंगली हे जे सेटिंग्स असतात युट्यूब स्टुडिओ मधले तर ते तुम्हाला करावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन असेल, टॅग्स असतील, कॅटेगरी असेल तुमच्या चॅनलची तर ती तुम्हाला युट्यूब स्टुडिओची जी आहे तर ती पहिला सेट करावी लागते, चूज करावी लागते अकॉर्डिंग टू युअर निश. ठीक आहे. तुमचा निश काय आहे तर त्याच्या अकॉर्डिंगली सगळे टॅग्स वगैरे जे आहेत तर ते तुम्हाला युट्यूब स्टुडिओमध्ये सगळे ऍड करावे लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वन आहे, आता मी इथे कन्सिडर करते की तुमचा चॅनल आहे. ओके. तुम्ही चॅनल जो आहे तो क्रिएट केलेला आहे. चॅनल कसा क्रिएट करायचा तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तर तो मी तुमच्यासाठी घेऊन येईन. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. सगळे व्हिडिओज तुम्हाला डिटेलमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा कंटेंट. ठीक आहे. तर कंटेंटमध्ये भरपूर वेगवेगळे ऑप्शन, तुमची स्क्रिप्ट कशी असणार आहे, तुम्ही कसे बोलणार आहात, तुम्ही शूटिंग कसं करणार आहात, त्याचं एडिटिंग वगैरे कसं करणार, तर हा भरपूर वेगवेगळा प्रकार आहे तर ते कॉन्टेंटमध्ये येतो. ठीक आहे. तुम्ही शॉर्ट्स बनवणार आहात, लॉंग व्हिडिओज बनवणार तर ते सगळा पार्ट जो आहे तर तो तुमचा कॉन्टेंटमध्ये येतो. त्यानंतर कॉन्टेंट प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. त्यानंतर जे कॉन्टेंट तुम्ही शूट केलेलं आहे तर तो एडिटिंग. आता व्हिडिओ एडिटिंगसाठी वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत. जसं की तुम्ही फ्री मध्ये इनशॉट आहे, सोबतच काइन मास्टर आहे.
जे तुम्ही मोबाईलवरून सुद्धा रन करू शकता इन शॉर्ट काइनमास्टर. इन केस तुम्हाला अफोर्ड जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंगसाठी बाहेर देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा थंबनेल खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं बरं. ठीक आहे. थंबनेल द्वारा आपण बघा युट्यूब स्क्रोल करत असतो. युट्यूब स्क्रोल करताना ना आपल्याला जो थंबनेल दिसतो तर त्या अकॉर्डिंगली आपण व्हिडिओज ओपन करतो. तर तुमच्या व्हिडिओमधला कंटेंट कितीही क्वालिटी असेल बट जर तुमचा थंबनेल नसेल चांगला तर व्हिडिओज तोपर्यंत बघितले जाणार नाही. त्यामुळे तुमचा व्हिडिओचा कंटेंट सोबतच तुमचा थंबनेल जो आहे तर तो सुद्धा हाय क्वालिटीचा हवा, सो दॅट याच्यावरती तुम्हाला क्लिक करून तुमचे व्हिडिओ जे आहेत तर ती लोक बघणार. थंबनेलसाठी सॉफ्टवेअर जो आहे तर तो आहे कॅनव्हा. थंबनेलसाठी तुम्ही कॅनव्हा सॉफ्टवेअर जो आहे तर तो इन्स्टॉल करू शकता. तिथून थंबनेल्स बनवून घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला नसेल याच्यामध्ये इंटरेस्ट डिझायनिंगमध्ये वगैरे तर तुम्ही ग्राफिक डिझायनरला सांगून तुमचे जे काही थंबनेल्स असतील तर ते तुम्ही तिथून बनवून घेऊ शकता. ठीक आहे. आता किती रुपयाला थंबनेल बनवून मिळतो तर डिपेंड करते. तर मी कधी कधी 50, 60, 70, 100 रुपयाला सुद्धा बनवून घेते बाहेरून जर मला घ्यायचं असेल तर डिपेंड करते की कुठल्या डिझायनर कडून तुम्ही डिझाईन करून घेताय. त्यानंतर 6 आहे तुमचं प्लॅनिंग. ठीक आहे. प्लॅनिंग इन द सेन्स काय, अपलोडिंग, एक मिनिट, अपलोडिंग शेड्यूल. अपलोडिंग शेड्यूल. आता अपलोडिंग शेड्यूल खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ठीक आहे. म्हणजे आठवड्यातून तुम्ही 2 व्हिडिओज करणार आहात तर ते कधी करणार आहात. एक मंडेला करणार आहात, त्यानंतर ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. ठीक आहे. हे वीकडेज आहेत. एक मंडेला लॉंग व्हिडिओ आहे आणि एक थर्सडेला. मंडेला आणि थर्सडेला तुम्ही लॉंग व्हिडिओज करणार आहात. ठीक आहे. 2 लॉंग व्हिडिओज तुम्ही आठवड्यातून करणार आहात. त्यानंतर तुम्ही इकडे वेनसडेला एक शॉर्ट्स अपलोड करू शकताय, सॅटर्डेला एक शॉर्ट्स अपलोड करू शकताय. ठीक आहे. 2 शॉर्ट्स, 3 शॉर्ट्स. इकडे या दिवशी तुम्ही कम्युनिटीला पोस्ट करू शकताय. कम्युनिटी पोस्ट इथे पण 2 दिवस फ्री राहतात तर या दिवशी कम्युनिटी पोस्ट. तर हा जो तुमचा कॅलेंडर आहे ना तर याला आपण कॅलेंडर म्हणू शकतो किंवा शेड्यूल म्हणू शकतो. तर हा शेड्यूल सुद्धा फिक्स करून ठेवणं महत्त्वाचं आहे की त्या दिवशी तो पार्ट आहे तर तो तुमचा अपलोड जो आहे तो झाला पाहिजे. मगच तुमचं चॅनल जे आहे तर ते रँकिंगमध्ये जातं. म्हणजे तुमचे सगळे व्हिडिओज जे आहेत ना तर त्याला चांगला रँक मिळतो. त्याच्यासोबतच तुमची टायमिंग, अपलोडिंग शेड्यूलमध्ये तुमचे डेज सोबतच तुमची टायमिंग सुद्धा डिसाईड करा की एखादा व्हिडिओ दुपारी 1:30 वाजता येतो, एखादा व्हिडिओ संध्याकाळी 6 वाजता येतो. तर तुमचे व्हिडिओ अपलोड करण्याची जी काही टायमिंग आहे तर ती सुद्धा तिथे मेन्शन करा आणि त्याच टायमिंगला तुमचे जे काही व्हिडिओज तुम्ही अपलोड करताय तर त्या अकॉर्डिंगली अपलोड करा. तर एखादी सिरियल बघा जर रोज 8 वाजता लागत असेल तर त्याचा जो ऑडियन्स आहे ना तर तो बरोबर 8 वाजता ती जी मालिका आहे तर ती बघायला बसतो. मग जर त्यांनी 8 वाजता न ती सिरियल लावता जर ती सिरियल जी आहे तर ती आधीच लावली असले 7 वाजता किंवा नंतर 11 वाजता लावली तर त्याचा जो ऑडियन्स जो बसलेला असतो किंवा एक्साइटेड असतो तर तो डिसअपॉइंट होणार आहे आणि त्या सिरियलचा इंटरेस्ट जो असेल तर तो ऑडियन्स मधला लूज होणार आहे की कधीही हे व्हिडिओज असतील तर ते अपलोड करतात. त्यामुळे तुमची टाइम जी आहे तर ती डिसाईड केली पाहिजे आणि अॅक्युरेटली त्याच टाइमला तुमचा जो व्हिडिओ आहे युट्यूबचा तर तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर आय थिंक हे होते काही इम्पॉर्टंट टेक्निक्स. आता याच्यामध्ये ना अपलोड करताना अपलोडिंग टेक्निक्स पण काही आहेत. व्हिडिओ अपलोड करण्याची प्रॉपर मेथड असते ते सुद्धा आपण कमिंग व्हिडिओज मध्ये डिस्कस करूया. तर अपलोडिंग टेक्निक्स सुद्धा वेगवेगळे असतात की कशा प्रकारे आपण व्हिडिओज अपलोड करायचे असतात, सेटिंग्स काय करायचे असतात. चॅनलला आपल्या व्हिडिओजला टायटल SEO फ्रेंडली असलं पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला मी इकडे मेन्शन करते 8th ChatGPT SEO फ्रेंडली कंटेंटसाठी. SEO फ्रेंडली कंटेंटसाठी ChatGPT म्हणून एक ऍप्लिकेशन आहे, AI टूल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टायटल्स असतील, डिस्क्रिप्शन असेल, टॅग्स असतील तर हा सगळा कंटेंट, स्क्रिप्ट सुद्धा मिळते. तर हा भरपूर कंटेंट जो आहे तर तो तुम्हाला ChatGPT मधून मिळतो. तर हे सगळं तुम्हाला यूज करता आलं पाहिजे प्रॉपरली आणि एक्झिक्यूट करता आलं पाहिजे. तर आय थिंक हे सगळे पॉइंट्स होते जे मी आज तुम्हाला सांगितले आणि ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. तुमचा नीश, तुमच्या YT स्टुडिओ मधले सेटिंग्स, तुमचा कंटेंट, ते कंटेंट मध्ये ना तुमचे लॉंग व्हिडिओज आणि तुमचे शॉर्ट्स दोन्ही असले पाहिजेत. लॉंग व्हिडिओज प्लस शॉर्ट्स दोन्ही याच्यामध्ये ऍड करायच्या. व्हिडिओ एडिटिंग मध्ये तुम्ही इनशॉट किंवा काइनमास्टर, थंबनेलसाठी कॅनव्हा, अपलोडिंग शेड्यूल कॅलेंडर जो आहे
अपलोडिंग टेक्निक्स आणि चॅट जीपीटी जे आहे तर ते तुम्हाला इथे फॉलो करायचं आहे, एकदा चेकआउट करायचं आहे. तर आय होप जर तुम्ही नवीन युट्यूबर असाल तर तुमची युट्यूबची जी काही जर्नी आहे तर ती खूप जास्त चांगली राहणार आहे आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या नवीन जर्नीसाठी. या चॅनलवरती तुम्हाला असेच वेगवेगळे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत तर त्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगितल्या जातात. त्यामुळे अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे ना तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळते. अजून एक अपडेट होती, आपला युट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो स्पेशली बिगिनर्ससाठी डिझाईन केलेला आहे. तर तो तुम्ही कधीही जॉईन करू शकता. आपल्या वेबसाईटवरती संपूर्ण कोर्स जो आहे तर तो ऍड केलेला आहे. सोबतच तुम्हाला पर्सनल असिस्टन्स जो आहे माझ्याकडून तर तो प्रोव्हाइड केला जातो, ज्याच्यामध्ये इन केस काय प्रॉब्लेम आहे, लेक्चर्स बघणं वेगळं असतं आणि ऍक्च्युअलमध्ये करणं वेगळं असतं. इन केस तुम्हाला काय प्रॉब्लेम आलाय, कुठली स्टेप चुकते किंवा नाही समजत आहे तर ते तुम्हाला डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप जे आहे ते एक्सप्लेन केलं जात आहे. तर युट्यूब मास्टर क्लाससाठी हा तुम्हाला नंबर दिलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी नंबर जो आहे तो ऍड करते. जर युट्यूब मास्टर क्लासची इन्क्वायरी करायची असेल, अधिक माहिती तुम्हाला समजून घ्यायची असेल तर नक्की त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.